आज आपण अक्षय्य तृतीया कधी आहे, या दिवशी आपण कोणते दान करावे, तसेच या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे, श्री परशुराम जयंती या दिवशी का साजरी केली जाते, याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी प्रवीण के पाठक गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे, बेल आयकॉन प्रेस करावी, म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे, त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत। तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात। 19 एप्रिल 2026 रविवार या दिवशी अक्षय्य तृतीया ही आलेली आहे। वैशाख शुद्ध तृतीयेलाच आपण अक्षय्य तृतीया असे म्हणतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया। त्रेतायुगाची सुरुवात याच तिथीने झाली होती असे म्हणतात। कालविवेक या ग्रंथामध्ये अक्षय्य तृतीयेचे महत्त्व हे सांगितले गेलेले आहे। राजस्थानमध्ये या तिथीला आखातीज असेही म्हणले जाते। भविष्य पुराणात अक्षय्य तृतीयेचे व्रत हे सांगितले आहे। भार्गवार्चन दीपिकेमध्ये स्कंद पुराणात आणि भविष्य पुराणात याचे संदर्भ देऊन सांगितले आहे की याच तिथीवर पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी शुभग्रहांच्या योगात श्री रेणुका देवीच्या पोटी श्री विष्णूंनी परशुरामांच्या रूपात याच दिवशी जन्म घेतला होता। त्यामुळेच या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्री परशुरामांची जयंती म्हणजेच जन्मोत्सव आपण साजरा करतो। विशेषतः दक्षिण भारतामध्ये श्री परशुरामांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी आपण लक्ष्मी मातेचेही पूजन करतो। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचे खूप महत्त्व आहे। त्यामुळेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्या प्रकारचे दान करू शकतो ते आता आपण पाहूयात। गोरगरिबांना या दिवशी आपण मातीचे माठ तसेच आंबे हे दान करू शकतात। या दिवशी गोड पदार्थ किंवा मिठाई आपण गरिबांना दान करावे। गरिबांना आपण वस्त्रे कापड दान करू शकतात। या दिवशी आपण विविध प्रकारची झाडांची रोपे ही लावू शकतात, तसेच त्यांची निगा आपण राखावी। सर्वात महत्त्वाचे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या आराध्य देवतेचे तसेच कुलदेवतेचे पूजन अर्चन नामस्मरण हे विशेषतः या दिवशी आपण करावे। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण कोणतीही नवीन सुरुवात ही करू शकतात। तसेच या दिवशी सोने ही खरेदी केली जाते। नवनवीन संकल्प या दिवशी आपण करू शकतात। विशेषतः कोणत्याही प्रकारचे कर्ज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण काढू नये। आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या आयुष्यात अखंड अक्षय्य सुख समृद्धी ही राहो अशी सदिच्छा देतो। या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे। धन्यवाद।